मगाशी सांगितलं होतं कार्यकर्त्यांनी की शेतकऱ्याचा गजर म्हणा. मी बाजूला बोललो होतो वाड्यामध्ये, बरेच लोक आलेले असतील तिथे. चंद्रशेखर परब यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ठीक आहे, दुसऱ्या बारीला तो गजर घेतो. हा दुसरा गजर म्हणायचा प्रयत्न करतो. बुवानी खूप सांगितलं आईविषयी, बाबांविषयी. बाप काय असतो ते ह्या गजरातून सांगायचा प्रयत्न करतो. नाही कळला पुन्हा बाप, नाही कळला पुन्हा बाप, जाणा बाप नव्हे शाप, जाना बाप नव्हे शाप, बाप जीवनाचे सार, बाप कुटुंब आधार, बाप कुटुंब आधार. आपला एक समज झालाय बाप म्हणजे, मगाशी बुवानी सांगितलं की वस्तुस्थिती आहे. बापावरती जीव कमी असतो मुलांचा, विशेषतः मुलग्यांचा, आणि मुलीचा जीव मात्र बापावर जास्त असतो. मुलावरती जीव कमी का? मुलाचा जीव कमी का? कारण का बापाबद्दल एक वेगळी प्रतिमा मुलाच्या डोळ्यासमोर उभी केलेली असते. म्हणजे आईच करते ती प्रतिमा. या सगळ्यात कारण आहे, पण ते चांगल्यासाठी असतं. कारण का आईला मूल घाबरत नाही कधी. आई कधी आपला हात लावणार नाही, त्याला एक रपाटा घालणार नाही पाठी. पण बाप झाले तरी 32 दात पाडून टाकेल पोराचे जर चुकलो. पण ते कशासाठी असतं? शिस्तीसाठी असतं. आणि आई सुद्धा घाबरवते कशासाठी? आपल्याला ऐकत नाही मुलगा, निदान बापाला ऐकावा, बापाला तरी घाबरावा. म्हणून ती नेहमी सांगते, रे पोरा, तो जेवीत नसतो, रे पोरा जेव जेव जेव, नाही तर बापूस मारी. अभ्यास कर नाही तर बापूस मारी, शाळेत जा नाही तर बापूस मारी. त्याका वाटा बापूस म्हणजे मारकुटो बैल जा, म्हणजे अशी त्याच्या मनात प्रतिमा निर्माण होता. आणि बापूस म्हटला त्याका तिटकारो येता, म्हणजे भीती पण वाटता आणि राग पण येता. पण तो बाप खरोखर कोण आहे ते या गजरातून सांगायचा प्रयत्न करतो. आठवण झाली म्हणून सांगताय बाप कसं असता तो बघा. त्या दिवशी आमच्या पलीकडे आमच्या तो बैठक झाले. एक साधू संत इले असे फिरत 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 इले साधू संत. आणि साधू संत फिरता फिरता आपले ते एका बाईच्या घरी गेले. दरवाजा बंद होतो, दरवाजा उघडूक लावला, म्हणजे ठोकावल्याबरोबर बाई दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्याबरोबर तो साधू बघतात तर काय, त्या बाईचा एकदम दुःखी चेहरा दिसला. म्हणाले, माऊली काय आपल्या चेहऱ्यावर दुःख दिसतं, आपल्याला दुःख काय? म्हणाले, काय सांगू बाबा, 10 वर्ष लग्न झाली, म्हणालो अजून घरात पाळणा आणला नाही. साधू महाराज म्हणाले, एवढंच नाही, त्याच्यासाठी कशाला दुःख करायचं, हरकत नाही. म्हणाला, मी जाऊन हिमालयात दिवा लावतो. साधू महाराज निघून गेले. 10 वर्षानंतर साधू महाराज परत आले. साधू महाराज परत आले, तिच्याच घरी गेले. बेल दाबल्याबरोबर तिने दरवाजा उघडला. तेव्हा सुद्धा चेहऱ्यावर दुःखच वाटत होता. म्हणालो, माऊली असं काय? जरा वाकून बघितलं मी साधू महाराजांचं. 1 वर्षापासून 10 वर्षापर्यंत सगळी पोराच घरात खेळतो. देव लावून होतो ना साधू. साधू म्हणतात, हो माऊली. म्हणाले, मालक कुठे गेले, कारभारी कुठे गेले? ते म्हणाले, हिमालयात गेले. देव येऊ का? अशी परिस्थिती आहे बघा. म्हणजे बापसाचं काम झालं, हे काय वाढला की मग त्या सगळा देव घेऊन जाऊ लागता. ऐका, नाही कळला कोणा बाप, नाही कळला पुन्हा
विचार करा मंडळी, जास्त नको, 1 किलोचा दगड घ्या, पोटाला बांधा आणि खळ्यात फक्त 9 फेऱ्यो मारा. काय अवस्था होता बघा. बालदीवर तरी पाणी पिऊची पाळी येतात, पण ती माऊली पोटामध्ये 9 महिने ते ओझ घेऊन फिरत असते, राबत असते, संसार करत असते. आणि त्याच वेळी बाप काय करत असतो, त्याला चिंता असते ती नुसत्या आपल्या बाळाचीच नाही, आईला चिंता असते बाळाची, पण त्यापेक्षाही बापाला चिंता असते त्या 2 जीवांची, एक बाळ आणि त्याची बायको म्हणजे त्या बाळाची आई. म्हणून म्हणतोय का 9 महिने पोटी आई सांभाळते बाळा, सांभाळते बाळा, सांभाळते बाळा. झोप नाही चिंता 2 जीवांची बापाला, झोप नाही चिंता 2 जीवांची बापाला, झोप नाही चिंता 2 जीवांची बापाला. 9 आनंदाने साई आई सुखीच्या कळा, सुखीच्या कळा, सुखीच्या कळा. आनंदाने साई आई सुखीच्या कळा, सुखीच्या कळा, सुखीच्या कळा. सुखी ठेव दोघा बाप विनवितो देवाला, सुखी ठेव दोघा बाप विनवितो देवाला, सुखी ठेव दोघा बाप विनवितो देवाला. 9 महिन्यामध्ये सुद्धा अगदी बिनधास्त वावरत असते. आणि ज्यावेळी प्रसूतीच्या काळात चालू होतात त्या घोर म्हणजे मरण काळा, पण आई त्या आनंदाने सहन करते का, आपल्या बाळासाठी. आणि त्याच वेळी बाप काय करत असतो, देवासमोर उभा राहून फक्त देवाला साकडं घालत असतो. नमस्कार. देवाला साकडं घालत असतो, माझ्या दोघांनाही जीव सुखरूप ठेव, माझ्या बायकोला पण आणि माझ्या बाळाला पण. हे कोण करत असतो, काम बाप करत असतो बघा. म्हणून म्हणतो 2 जीवांची बापाला, 2 जीवांची बापाला, 2 जीवांची बापाला. बाळ पाहताना उरे आनंदा पारावार, बाळ पाहताना उरे आनंदा पारावार. बाप कुटुंबाधार, बाप कुटुंबाधार, बाप कुटुंबाधार. बक्षीस आलाय घेऊया. सबळजीना 100 रुपये बाळा खानविलकर यांच्याकडून आलेले आहेत. 100 रुपये पारितोषिक आमच्या रवी मिस्त्री बुवांना. जोरात एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवा मंडळी. हिशोब झोप दिलो बरोबर नाही का. बाप काय करतो, आई काय करते. संस्कार देते आई, संस्कार देते आई, प्रेरणा तो बाप दे, तो बाप दे, प्रेरणा तो बाप दे. आपल्यावरती कोण करते, आपली आई करते. आणि आपल्याला प्रेरणा कोणापासून मिळते, बापापासून मिळते बघा. बाप काय करतो आयुष्यभर, आपल्याला आपला कसा सांभाळ करतो, मुलाबाळांना कसा सांभाळतो, संसाराचं राडगाडीनं कसं चालवतो, त्याच्याकडे पाहिल्यानंतर समजायला पाहिजे. म्हणजे त्याच्यापासून आपल्याला प्रेरणा मिळते बघा. छोटी जरी आपल्याला समजा सुरी लागली आपल्या हाताका, तर आपल्या तोंडातला पटकन निघता, आहे घे, ताप पिलो तरी आहे घे, आहे घे नाही. पण ज्यावेळी मोठी ठोकर लागतात त्यावेळी समजा किलो रस्त्यावर जाताना आडवो एकदम आपल्या समोर की आपण काचकन थांबणार बाबा रे, तेव्हा वापसाची आठवण येतात. म्हणजे बारीक सारीक कामासाठी आहे तेव्हा आपल्याला माहिती असतं. आता आपली सुटका वापसाशिवाय कोण करू शकत नाही. ऐका, संस्कार देते आई तो बाप देई, तो बाप देई, तो बाप देई. संस्कार आईने करायचे असतात मुलांवरती. मगाशीच एक क्लिप ऐकली मंडळी, खूप छान वाटली. बहीण होती ती बहीण, आणि आजच्या दिवशी तिने मुलाखत दिली. आपली फॉरेन मध्ये राहते आयुष्यभर, पण ती
म्हणजे आपलं जे कल्चर आहे म्हणजे इंडियन कल्चर, इंडियन संस्कृती जी आहे अशी जगामध्ये कुठे संस्कृती मिळणार नाही. आमच्या हृदयात राम आहे. ती सांगते छाती ठोकून की आमच्या हृदयात राम आहे आणि त्या रामामुळे आम्ही सगळे निश्चिंत आहोत. पण आम्ही त्याची कधी किंमत करत नाही आहोत. आम्हाला फॉरेनची संस्कृती पाहिजे हे लक्ष औषध ठेवतो असता. पोरगा आपल्या जेव्हा घरात बाहेर पडता त्यावेळी तिने कुठले कपडे घातले, मुलगी ज्यावेळी आपली आपली संस्कृती काय व साडी नेसा, चांगला छानसा गजरा डोकीमध्ये घाला किंवा सलवार कुर्ता घाला चालेल ना. पण ह्या काय जीन्सची पॅन्ट एवढी पोरिंग का बरं कॅश एवढे कापत. भगवान गोठणकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे अमोल जोशी आणि दिनेश पाळेकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. जोरात एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवा म्हणतात. तुम्ही म्हणणार हो पैसे घेताना टाळे वाजवू का आमका कशाक सांगता. पण टाळ्या वाजवण्यासारखा कुठला दुसरा व्यायाम नाही. टाळी वाजवणारा माणूस कधी हॉस्पिटलात जाणार नाही. बघा सगळं खाटी चेक करून कधी दिसता काय ट्रेन मध्ये दिसता पण कधी खाटीवर दिसता. कारण तसं आहे. आणि ही तुम्ही टाळी वाजवताना या भजनामध्ये ही मंडळी ब्रह्मानंदी टाळी असते. कारण तुम्ही एवढे एकरूप झालेले असता आणि ज्यावेळी हा क्षण येतो म्हणजे आपण एखाद्यामध्ये मग्न होऊन जातो तो क्षण परमोच्च बिंदू म्हणजे ती आपली स्थिती कुठली असते उन्मनी. तुम्ही ती स्थिती ब्रह्मानंदी टाळी आपली लागलेली असते. ही सगळ्यामध्ये कधी तुम्ही भगवान आपण देवासमोर बसता पण आपण कधी एकनिष्ठ होऊ शकत नाही. पण ज्यावेळी तुम्ही टाळी आनंदाने वाजवता आता मागासपासून वाजवता तुम्ही सांगून वाजवता मी तुमका वाजवूक लावते तुमच्या मनापासून वाजवत नाही. जर तुम्ही ही मनापासून टाळी वाजवला तर ती टाळी खरी ब्रह्मानंदी टाळी. एकदा जोरात सगळ्यांनी टाळी वाजवा. बक्षीस दिला तरी ठीक नाही दिला तरी ठीक माका काय राग नाही. पण घेणाऱ्याचं नाव आम्ही सांगणार नाही. बुवानी जसं सांगणार नाही ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. तुमका बाकीच्यांका जर वाटत असला तुमची पण टाळी वाजवायची तर विचार करा तुम्ही. बुवा विशाल मसूरकर यांचे शिष्य ऋषिकेश पाळेकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बाळा खानविलकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय सांगत होते मी मगाशी. आई आपल्यावरती ज्यावेळी मुलगी बाहेर जाते आईने लक्ष ठेवायचं असतो. बापाचा लक्ष नसतो आणि हे आईचं काम असतं. वाईट वाटून घेऊ नका. महिला वर्ग इथे आहे पण ही आपली जबाबदारी आहे. आपली मुलगी ज्यावेळी घरातून बाहेर जाते त्यावेळी तिच्या अंगावरती चांगले भरदार कपडे असावेत. आपल्या संस्कृतीप्रमाणे दागिने असावेत. हातामध्ये बांगड्या असाव्यात. पायामध्ये पैंजण असावेत. गळ्यामध्ये गळसरी असावी. कपाळाला कुंकू असावं. रस्त्याने चालली तर लोक म्हणायला पाहिजे वा 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 महाराष्ट्राची राजकन्या चालली. नाही तर आता काय परिस्थिती आता कोपऱ्यात 4-5 जण उभे असतात ते म्हणतात हे बघ ऍटम चाललो. म्हणजे हे म्हणण्याची पाळी येता कामा नये. म्हणून म्हणतोय का संस्कार आई देते आणि बाप प्रेरणा देतो. संस्कार देते आई प्रेरणा तो बाप देई. तो बाप देई प्रेरणा तो बाप देई. आईची माया दिसते बापाचा त्याग नाही. आईची माया दिसते बापाचा त्याग नाही. आईची माया दिसते बापाचा आपल्याला बापाचा त्याग दिसत नाही. अहो बाप काय किती खस्ता खातो ऐका. निगळ्यांची वस्त्रे चाले वस्त्रे असतात चाले अनवाणी. बाप कधी आपल्या कपड्याची किंमत करत नाही. अंगावर कपडे असले नसले काय एक बनिया नसली बाप खुश. पायामध्ये चप्पल नसली तरी चालेल अनवाणी चालतो. पण आपल्या मुलांना 1000-1500 रुपयाचे बूट घेऊन देणारा तो बाप असतो. स्वतःच्या अंगावर हिऱ्याची बनियान घालणारा आणि आपल्या मुलीला
1000 रुपयाचा ड्रेस घेऊन देणारा तो बाप असतो, बाप असतो, बाप असतो. म्हणून म्हणतोय का शिगळ्याची वस्त्रे स्वतः चाले हौस मौज बाळांची पूर्वी हरकणी यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय, धन्यवाद. त्याचप्रमाणे विकास परब यांच्याकडून रवी मेस्त्री यांना 100 रुपयाचं पारितोषिक आलंय, जोरात एकदा टाळ्या वाजवा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. माझा नातू आहे, माझे शिष्य विजय पुजारे बुवा यांचा मुलगा मंथन विजय पुजारे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. दिनेश पाळेकर यांच्याकडून या गजरासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. त्याचप्रमाणे तबलजीना बाळा खानविलकर यांच्याकडून आपल्या तबलजीना म्हणजे आमचे नरेंद्रच ना की नरेश, हा म्हणा काय 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. रमाकांत राणे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. हा 100 रुपये मागायचे ना, मी माझ्या खात्यात टाकलंय. मगाचे 100 रुपये आमच्या तबाजीला आले होते, बाबा हिशोब करून टाक. काय नाही, तुमचं सगळ्यांचं प्रेम पाहिजे. बक्षीस दिलंच म्हणजे भजन होतं अशातलं नाही. नुसतं प्रेम दिला, भरभरून प्रतिसाद द्या, टाळ्या वाजवा, हसा. तुम्ही जेवढे हसाल तेवढे तुमचं आयुष्य वाढणार. आणि तुम्ही हसवता म्हणून तुम्हाला आम्ही हसवतो म्हणून आमचं आयुष्य वाढणार. आता किती वर्ष माझा वय हा बुवा, किती असेल वय? आय एम नाऊ 64 years old. हाऊ मेनी इयर्स? आणि ते 70 ओलांडून गेले म्हणजे माझ्यापेक्षा सिनियर आहे. पण माझा तुम्ही आता टोपी घाता, एक केस पिकवूक दिलेलो नाही आतापर्यंत. मेंटेन केलाय स्वतःला. दर 15 दिवसांनी डांबरी करेल तरीच राहते. आई मुलांना संस्कार देते, बाप प्रेरणा देतो. आईचं मुलांवरती विशेषतः मुलावरती जास्त प्रेम असतं बघा. संध्याकाळी जरी तो 7:45 वाजता काय 7:45 जरी घरी येलो, 7:45 म्हणजे तुमका माहिती आहे. आता तर काय सगळे जातात. त्या दिवशी आमच्या पुतण्या बनियान घेऊ का गेलो, बनियान वालो विचारता तुमका कुठली साईज देव? तो म्हणता माकडून दुसरी कुठली साईज माहित नाही, एक 1960 दोनच म्हणता. बनियान दुकान बंद करून टाकला. श्री ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळ बापरडे प्रसाद नाईक धुरे यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आलाय. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. बरकत दे रे देवा बाबा सगळ्यांना. संध्याकाळी येलो तरी काय करणार बापूस आता बापसा त्यांनी बघवत नाही, मग बापू जाताना खाडकन कानाखाली मारता. मारल्याबरोबर आहे पुढे धावत येतात. अहो काय डोका फिरला तुमचा मारून टाकताच की काय त्या का असे काय आमका 17 एकच ना तो अहो पण एकच हा म्हणून त्यांना संध्याकाळी टाकून यायची. आणि परत वर्गात बाजू घेऊन सांगणार हे त्यांचं काय ऐकू नको. हो त्याचं ऐकू नको काय, तो तसलोच मीच म्हणून आतापर्यंत का सहन केलं म्हणजे भावा असं असतं का म्हणे. आई संस्कार देते, आईने चांगले संस्कार द्यायचे आणि बापाने धाक देऊन मुलांना घडवायचं असतं का. पकवाज वादक प्रसाद विलकर, कुमार प्रसाद विलकर, सौंदाळे तामणकरवाडी, रवी मेस्त्री यांच्याकडून पकवाज वादक रवी मेस्त्री यांना 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद.
बाप कुठून मी ना म्हणे शिकलो माझ्या बाळाने शिकावं दुःख मी भोगीन सुख त्यांच्या नशिबी यावं लेक सून मोठ्या घरची डोळ्याने पाहावं आयुष्य लाभो आमचे त्यानी शताई हो शिवावं बघा बाप काय म्हणतो मी नाही शिकलो आम्ही शिकलो नाही सगळे पण आमच्या मुलांनी शिकावं वाम काय पाहिजे ते करणार शेती विकून टाकणार पण आपल्या मुलांना डॉक्टर इंजिनियर करणारा तो बाप असतो आई वडील असतात बघा एकच इच्छा असते त्यांची फक्त देवाजवळ एकच सांगतात दुःख काय असेल ते आमच्या वाट्याला दे पण सुख काय असेल ते आमच्या मुलांच्या वाट्याला दे मागणारे फक्त आई बाप असतात म्हणजे आणि काय अवस्था आहे सध्याचा जमाना आई वडिलांना वृद्धपणी वृद्धाश्रमात जावं लागतं बघा पण सांगायला अभिमान वाटतो एखाद्या वृद्धाश्रमामध्ये जाऊन तुम्ही पाहिलात आयुष्यभर कष्ट करून आपल्याला पोचणार आणि सध्या काय करतात मुलं एकदा शिकली की परदेशामध्ये जाणार आणि आल्यानंतर आई बापाला वृद्धाश्रमात ठेवणार कारण का म्हाताऱ्या औषधी वापसा तो त्रास होता त्या का आपल्या त्याच्या बायको का म्हणून वृद्धाश्रमात ठेवणार अहो जी फॉरेनला मुलं आहेत त्या आई वडिलांच्या क्रियाकर्माला असतात ज्या बापाने एवढी सगळे शरीर झिजवलं स्वतःचं रक्त सांडलं रक्ताचा थेंब आटवला आणि आपल्या मुलांना घडवलं डॉक्टर केलं इंजिनियर केलं परदेशामध्ये पाठवलं पण त्या बापाला साधा अग्नी द्यायला सुद्धा तो कार्टा आपल्याकडे परत येत नाही तिथूनच सांगतो काय खर्च होईल तो सांगा आणि आठवून यावा भटजी काकाला फोन करणार पुढचा सुद्धा तुमचा काय पॅकेज असला तर सांगा 13व्या पर्यंतचा आणि गुगल पे देवा तुमचं पाठवून देता म्हणजे ही आता जन्माला सध्या जमात झाली आहे बघा काय वाटत असेल त्या आई बापाला म्हणून लेक सून मोठ्या घरची डोळ्याने पाहावं शपथची अहो शपथ ही त्या बापाची बघा कधी चुकून सुद्धा एखाद्या तरी सांगा हो कधी बापाची शपथ घेतली आपल्या काय झालं तर आपण पटकन म्हणतो आईची शपथ अरे आईची शपथ मी हे केलं नाही आईची शपथ मी ते केलं नाही पण एक तरी असा कोण आहे की सांगणारा अरे मी असं केलं नाही माझ्या बापाची शपथ घेऊन सांगतो म्हणून म्हणतो ऐका जाऊ देऊ त्यांना बिचारे का पोस्ट मास्तर सौंदर्य आमच्या डिपार्टमेंटची माणसं आहेत 120 रुपयाचं पारितोषिक दिलंय जोरात एकदा टाळ्या वाजवा मंडळी धन्यवाद 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 पोस्ट मास्तर हा ह्याच्यापेक्षा जर आणखी काय बढती मिळत असेल तर जरूर मिळून दे म्हणजे पुढच्या बारीका 200 रुपये द्यायच्या ऐका आपल्याला देवकी माता आठवते कृष्ण
कृष्णाला जन्म देणारी आई आठवते, पाळणारी यशोदा माता आठवते. अरे पण त्या बाळाला कंसापासून वाचवण्यासाठी रात्र काळ्या कुठ्ठांडारातून गळावर तोंडात पाणी जात असताना स्वतःच्या जीवावर उदार होऊन जो कृष्णाला घेऊन जातो तो वसुदेव कोणाला आठवत नाही. केवढं दुर्भाग्य आहे बघा. म्हणून म्हणतो आठवते देवकीन यशोदा माता, विसरलो वासुदेव दशरथ पिता. कौशल्या माता आपल्याला आठवते, तिचं दुःख आपल्याला दिसतं. पण प्रभू राम वनवासामध्ये गेल्यानंतर राम राम म्हणून प्राण सोडणारा दशरथ पिता, दशरथ बाप कोणाला आठवत नाही. हे दुर्दैव आहे बघा. म्हणून म्हणतो जिजाऊने घडविले शिवशिवराया, जिजाऊने घडवले शिवशिवराया, त्यागराज शहाजींचा, पण त्यागराज शहाजींचा दौडू नका वाया. श्यामची आई आठवा. बघा तेवढं. अहो त्या सानेगुरुजींना श्यामची आई आठवली, त्याच्यावरती कविता केल्या, त्याच्यावरती पुस्तक लिहिलं, पण त्या सानेगुरुजींना श्यामचा बाप आठवला नाही. हे दुर्दैव. म्हणून म्हणतो बघा श्यामची आई आठवा, श्यामची आई आठवा नको बाबांचा विसर. बाबा जीवनाचे सार, संसारासाठी बाप राब राब राबतो, संसारासाठी बाप रात्रंदिवस राबत असतो. मनामध्ये फक्त एकच इच्छा असते त्याचा, माझा संसार सुखी व्हावा, माझ्या मुलांनी सुखी व्हावं. आणि म्हणून आपल्या रक्ताचा थेंबन थेंब रात्रंदिवस मेहनत करून आठवत असतो. बघा ऐका. संसारासाठी बाप राब राब राबतो, नाही घेत नाही घेत. आईप्रमाणे बाळाला कधी कुशीत घेणार बाप नाही, पण तोच बाप ज्यावेळी मुलगा आजारी असतो त्यावेळी रात्रभर त्याच्या डोळ्याला डोळा नसतो, तो बाप असतो, बाप असतो, बाप असतो. नाही घेत कुशीत बाळा रात्र रात्र जागतो, पण तो बाप त्याला वेळ नसते, फुरसत नसते, दिवसभर उपाशी असतो. का? ह्याचा बिल चुकता कर, त्याचा बिल चुकता कर, भटजी काकांची देणगी देवा, वाजंत्र्यावाल्यांचे पैसे देवा, कॅटरर्सवाल्याचे पैसे देवा. त्याच्यात एखादं खायलो तरी जावं थोडं रुसता आणि थोडी मारून येता, त्याची समजून काढा. ह्याच्यातच ते संध्याकाळ होता, जेव मिळत नाही. आणि ज्यावेळी मुलगी जाते, मुलगी ज्यावेळी विदा करतात, काय तो सगळ्यात आई वडिलांच्या आयुष्यातला दुःखाचा सण कुठला असेल तर कुठला. अहो आयुष्यभर तिला वाढवली, 25 वर्ष 20-25 वर्ष तिला त्याला हाताच्या फोडाप्रमाणे जपलं, तिचे लाड पुरवले, तिला घरामध्ये वाढवली. त्या आपल्या मुलीला ज्यावेळी परक्याच्या स्वाधीन करावं लागतं, काय असेल तो क्षण विचार करा.
मुलीच्या सुद्धा आयुष्यातला आणि आई बापाच्या सुद्धा आयुष्यातला. हो, मुलीची सुद्धा तीच अवस्था झालेली असते. एवढी लहानाची मोठी झालेली मुलगी, अंगणामध्ये खेळलेली मुलगी, बापाच्या खांद्यावर खेळलेली मुलगी ज्यावेळी सासरी निघते काय तिची अवस्था होत असेल. परवा आमच्या बाजूला लग्न झाला, सगळा वराड निघाल्याबरोबर ही जाऊकच मागना कशी कशी वडीत वडीत भिलानी सासरच्यानी जवळ गावाच्या सीमेवर गेली आणि थैसना परत सुटली ती सरळ परत डायरेक्ट घरात. लोक बापूस म्हणता पोर माझा म्हणालो घर त्या का सोडींचा वाटत नाही. पोरक म्हणालो घर सोडींचा वाटत नाही आम्हाला. मैत्रिणीने धावत होता, बाबा तुम्ही काही चिंता करू नको, त्या नाही चार्जर विसरला त्या मजा म्हणून सांगितलं. श्री नवलादेवी पावनादेवी मंदिर सौंदाळे 14वा वर्धापन दिन निमित्त मंगळवार दिनांक 14/4/22 रोजी आमने सामने तिरंगी डबल बारीचा सामना बुवा प्रवीण सुतार, बुवा सुनील कदम आणि बुवा सिद्धेश पडक यांच्या 3 बुवांमध्ये आयोजित केलेला आहे. जाऊन सगळ्यांनी या भजनाचा लाभ घ्या असं या ठिकाणी इन्व्हिटेशन दिलेलं आहे सगळ्यांना. आणि त्याचा छापायचा खर्च मला 150 रुपये दिलेला आहे, स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद. आता जाता तिकडे आता ह्या 2025 ऍडव्हर्टाईज आम्ही करायचं. करा बाबा, पण चांगलं करा, भजन करा, संस्कृती जोपासा, बाकी काय नाही. आपली संस्कृती आपण सगळ्यांनी मिळून शाबूत ठेवली एवढीच फक्त म्हणायचं आहे. काही लोक भिवरांबेकरांचं पुस्तक काही लागेल हो चार्जर घेऊन असून. तर हा क्षण आई वडिलांच्या आयुष्यामध्ये दुःखाचा असतो. बाप दिवसभर जेवणार नाही, उपाशी असतो. आणि ज्यावेळी मुलगी बाहेर सासरी जायला निघते त्यावेळी बाप घळा अश्रू नाही. जो बाप आयुष्यभर कुणासमोर नमला नाही, कुणासमोर झुकला नाही, त्या बापाला आपल्या पोरीच्या सुखासाठी त्या सासरच्या माणसांच्या समोर मान खाली घालून झुकावं लागतं आणि विनंती करावी लागते. मंडळी, माझ्या पोरीचा सांभाळ करा. माझ्या पोरीकडून काही चूकभूल झाली तर ती माझी चूकभूल समजा, मला ते सांगा, मी सांभाळून घेईन. माझ्या मुलीचा सांभाळ करा. असं तो बाप, असा हा त्यागी बाप. ऐका, संसारासाठी बाप राब नाही घेत कुशीत बाळ रात्र रात्र जागतो. लग्न कार्यामध्ये एकला उपाशी राहतो. लेकीच्या सुखासाठी भीकही तो मागतो. प्रमोद सांगे बाप जाना, जाना एक बार. जीवनाचे सार धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.